सांगू इच्छिते बघा. आज शेळके परिवाराचं कौतुक करायसारखं कशामुळं, एका ठिकाणची गोष्ट आहे बघा. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, तिथलं नाव मी जाहीर करत नाही, फक्त कथा सांगते की त्यांनी सांगितलं होतं, ताई आमच्या गावामध्ये एक जोडपं असं आहे, त्यांनी आपल्या परिवारासाठी आपल्या लेकरबाळासाठी एवढी मेहनत केली, सगळी पैसा वगैरे ठेवला, आपल्या लेकरांना जॉबवर लावले आणि सगळ्यांचे लग्न सुद्धा करून दिले आणि लेकरांच्या नावावर सगळं आहे ती सगळी प्रॉपर्टी लेकरांच्या नावावर करून दिली आणि लेकरांनी त्यांच्यासोबत अशा प्रकारचं कार्य केलं की लेकरांचे लग्न वगैरे झाले, सगळी वेगळे निघली आणि सगळी प्रॉपर्टी एकमेकांच्या नावा केल्यानंतर मायबापांना विचारायला कोणीही तयार नाही. मग सगळ्यांनी विचार केला, सगळ्या लेकरांनी, त्यांना 5 लेकरं होते, 5 लेकरांनी विचार केला की आईवडिलांना उपाशी कसं ठेवावं, म्हणून काय करायचंय की आपण 5 लेकरं आहोत ना, मग 1 महिना आई लहानाकडे राहतील, दुसरा महिना दुसऱ्याकडे, तिसरा महिना तिसऱ्या, चौथ्याकडे, 5वा महिना 5व्याकडे राहतील आणि अशा प्रकारचे 28-30 दिवसाचा जो महिना आहे, 30 दिवसाचा जो महिना आहे तो 30 दिवस सगळ्या 5 लेकरांनी वाटून घेतले आणि अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं महाराज. पण एका महिन्यामध्ये 30 तर दुसऱ्या महिन्यामध्ये 31 दिवस येतात, बरोबर. तर त्या 31व्या दिवशी 31 तारखेला मायबापांना उपाशी ठेवले. एवढी संतती बेकार आजकाल निघालेली आहे महाराज. त्यामध्ये जिवंतपणी नाहीत ना, मेल्यानंतर त्यांच्या गोड जीवनाचा कार्यक्रम आमचा शेळके परिवार करते, म्हणून म्हणतात अभंगाचं प्रथम चरण. म्हणून म्हटलं की 31व्या दिवशी 31 तारखेला मायबापांना जेवाय द्यायचं नाही, एवढी संतती बेकार निघालेली आहे. त्यातल्या त्यात मेल्यानंतर त्यांनी त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम करते, म्हणून आमच्या शेळके परिवारासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. आणि सर्व आयोजकांचे सुद्धा, सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या सर्वांना एक विनंती आहे की सगळ्यांनी कृपया जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असा गजर होईल सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. म्हणणार ना, आता आम्ही माईकवाले गप्प राहणार, तुम्हीच म्हणायचं, म्हणा विठ्ठल. टाळ्यांचा आवाज जास्त आहे, आवाज आणि विठ्ठलाचा आवाज कमी आहे. धरिली लाज सांडिली हित